दोघेही सुखात राहा. दिशा आणि प्रीतमचं जर लग्न झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. आदित्य सर, काय बी झालं तरी प्रीतम सरांचं दिशा मॅडम सोबतचं लगीन ना आपल्याला थांबवायला पाहिजे. तुम्हाला काही सुचतंय का? दिशा विरुद्ध पुरावे गोळा केले पाहिजे. मी एक काम करतो, मी दिशाच्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतो. तू तोपर्यंत फक्त एक काम कर, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे शोधून काढ. हो सर, काय बोलताय तुम्ही? मला कसं जमल हे? का नाही जमणार? जमेल तुला. पारू, हे बघ, आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ना हे जर का शोधून काढलं ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. आणि मला खात्री आहे आईची काहीच चूक नसणार आहे, पण आपल्याला सत्य हे जाणून घ्यावंच लागेल. हे बघा सर, हे लई मोठं काम आहे. समजा गोंधळ आहे. प्रीतम आणि प्रियाला जर का आपल्याला एकत्र आणायचंय तर हा गोंधळ सॉर्ट आउट करावाच लागेल. एकदा प्रीतम बोलला होता की दिशाचं कोणावर तरी प्रेम आहे. त्यांनी पाहिले पण होतं. वीर, तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? दिशा, सर, मी बी बघितलं होतं. तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होता पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. खरंच खरंच मी हरलोय भाऊ म्हणून. सर अहो, यात तुमची काय बी चूक नाही. अहो, परिस्थितीच तशी होती. हे बघा सर, जे काय बी झाले ना ते मागं ठेवून आपल्याला पुढं काय करता येईल ना याचा विचार करायला पाहिजे. बरं, तू तुझ्या कामाला लाग. या दिशाचं भांड मी फोडूनच राहणार आहे. काही झालं तरी हे लग्न थांबणार. जा. आलेच. चला आता डाव मांडायला काय हरकत नाही. हा चोपतेस, बंद करा तो फालतू गेम. इकडे लग्न होईपर्यंत मला चैन पडणार नाही आणि तुमचं काय चालू आहे हो? एक तर तो मुलगा माझ्या प्रिन्सेस साठी सूट होत नाहीये. किती वेंधळा आहे तो. कुठूनही तो अहिल्याचा मुलगा वाटत नाही. यांना कधीच कशाचं काही पडलेलं नसतं. सिरियसच नाहीये. कूल डाऊन बेबी. मम्मा, मला ना आता भीती वाटते. खूप इन्सिक्युअर फील होतं. का बेबी? ती मोलकरण्या ना या घरात. या घरात थांबली म्हणजे ती नक्कीच काहीतरी लुडबुड करणार. आय एम डॅम दिशा, ऐक ना. केस वॉट, मी आता कुठून आले विचार मला. कुठून आली सांग. अगं, मी ना त्या चोमड्या पारूचा फोन ऐकून आलीये. तिने ना त्या प्रियाला फोन केला होता. ती दिशाला पण असंच वाटत होतं. आतापर्यंत वाटत होतं, पण आता माझी खात्री पटली. पटली ना खात्री? दिशा, मला काय वाटतं त्यांच्यात अजून काहीतरी शिस्त आहे. ते काय आहे ते मी बघून येते. पण तू हे विसरू नको. थँक्यू. ही लक्षात ठेवून तरी काय करणार आहे म्हणा. तिच्या लग्नाचे तर आधीच 12 वाजले. आता तुम्हीच बघा हे लग्न होतंय का ते. पारू, तू कितीही प्लॅन कर, तुझे सगळे प्लॅन माझी दिशा फ्लॉप करणार आहे. ती सर्वंट आहे ना, काही केल्या सूत्राचंच नाव नाही घेते. त्या दिवशी पण मिहीर सोबत येताना मला तिने बघितलं. काय? मिहीर इथे आला होता का? तुला कळतंय का दिशा? मॉम ऐक. मॉम वेडी आहेस का? मॉम कूल डाऊन, चिल. कोणीच बघितलेलं नाहीये त्याला. या पारूचा ना लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे. आत्ताच मी समजून आली आहे. पण अरे, लहान आहेत का आता? 2 दिवसांनी लग्न होणार आहे.
आणि लग्नाआधीच जर विश्वास नसेल एकमेकांवर तर काय अर्थ आहे या सगळ्याला? नाही, बरं झालं दोघांना समज दिलीस ते. दोघांच्या नात्याची सुरुवातच जर का अविश्वासानं झाली तर पुढचं सगळंच कठीण जाईल ना. आई, मी ऑफिसला जाऊन येतो. हा, खूप दिवसांनी ऑफिसला जातोयस तर सगळ्या डिपार्टमेंटचा जरा एक आढावा घेऊन ये. येस, डोंट वरी, येतो. आदित्य थांब, काय करतोयस तू? काय करतोयस म्हणजे? ऑफिसला चाललोय. बरेच दिवस ऑफिसला गेलो नव्हतो ना, म्हणून जाऊन येतो. काय झालं? वाय यू सो सरप्राइज्ड? मी नाही. आपल्या घरात लग्न होतं ना आज. मग जर आज लग्न झालं असतं तरी तू गेला असतास का ऑफिसला? नाही ना. मग थांब ना, आता नको जाऊस ऑफिसला. या, मला जॉईन कर, आपण सगळे बसूया. हो हो प्लीज थांब ना. थांबलो असतो, पण आज लग्न नाहीये ना, 2 दिवसांनी आहे, तेव्हा थांबेन. ओके आई, येतो मी. हो ठीक आहे आदित्य, मग मी पण येते तुझ्यासोबत. ते काय ॲक्च्युली तू काही दिवस नव्हतास ना, तर मी थोडे चेंजेस केले सिस्टीममध्ये, तर मी येते, तुला एक्सप्लेन करते. काही गरज नाहीये, मी आधीपासून बघतोय बिझनेस. मी घेईन सांभाळून, डोंट वरी. नाही ठीक आहे, तरी पण मी येते. चल. थांबा दिशा मॅडम, कुठं चाललात तुम्ही? पारू, कोणी जर बाहेर जात असेल ना तर असं हाक मारून त्यांना थांबवायचं नसतं. एवढं बेसिक नाही कळत तुला? माफ करा दिशा मॅडम, पण ते तुमच्या अंगाला हळद लागली आहे ना, आणि हळदीच्या अंगानं घराबाहेर पडायचं नसतं असं म्हणतात, म्हणून मी. पारूचं बरोबर आहे, आणि लग्न 2 दिवसांनीच पुढे गेलंय. खरं तर हळद लागल्यावर नवऱ्या मुलींनी घरातनं बाहेर पडायचं नसतं दिशा. नो वरीज आई, येतो मी. दिशा, ये बस. आणि ही जी साईट आहे, अरे हे काय, काम अजून सुरूच झालेलं नाहीये. हो हो, कोण पाहिजे तुम्हाला? इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, माहित नाही का तुम्हाला? आणि तुमची ओळख? मी या कंपनीचा मॅनेजर आहे. अच्छा, मग ते आधीचे जे मॅनेजर होते ते कुठे गेले? आधीच रे, त्यांचं वय झालं म्हणून दिशा मॅडमनी काढून टाकलं त्यांना कामावरून. आता त्याच दिशा मॅडमनी तुम्हालाही कामावरून काढून टाकलं आणि मला ठेवलं इथे मॅनेजर म्हणून. काय, कसं शक्य आहे? बघा फोन लावून त्यांना. फोन स्पीकरवर टाका. दिशा मॅडम, तुम्ही मला कामावरून काढून टाकलंय का? इथं नवीन मॅनेजर आलेत. मूर्ख आहेस का जरा तू? कोण नवीन मॅनेजर? दिशा, मी बोलतोय. आदित्य, तू बरं, बाय द वे, तू ऑफिसमध्ये माझ्या केबिनवरचा बोर्ड काढून तुझा बोर्ड लावलायस. सो मग ही जी साईट चालू आहे आपली, तिथे मला मॅनेजर म्हणून अपॉइंट करशील का? आदित्य, अरे असं का बोलतोस तू? ते मी ॲक्च्युली तू नव्हतास ना थोडे दिवस. मी सगळं मॅनेज करत होते, सगळ्या गोष्टी हँडल करत होते. आय वॉज इन चार्ज. त्यामुळे मी ते थोडेसे टेम्पररी चेंजेस केले होते. पण आता तू आलास ना परत, मग तू परत बॅक टू नॉर्मल करून टाक. तू घेऊन टाक तुझं केबिन परत. तुला घेऊन टाक? तू माझीच केबिन मला परत देणार आहेस? आणि काय ग, तू कोणाला विचारून हे चेंजेस केले? या कंपनीमध्ये कुठलेही चेंजेस करण्याचा अधिकार फक्त आईला आहे. तू केलेले सगळे बदल मी कॅन्सल करतोय. ठीक आहे? आणि तुम्हाला कामावरनं काढून टाकलंय. प्लीज या तुम्ही. मामा, आत्ताच्या आत्ता जुन्या टीमला परत एकदा फोन करा आणि त्यांना ताबडतोब इथे बोलून घ्या. जी आदित्य बाबा.
श्रीकांत, आपल्या इव्हेंट मॅनेजरला फोन करून जर एकदा लिस्ट कन्फर्म कर, कारण उगाच कोणाचा मानपान राहायला नको. खरंय. श्रीकांत सर, तुमची औषधं राहिली होती. श्रीकांत, आजही उशीर झाला. सॉरी आणि थँक्यू. पारू आलीये ना, तर माझ्या डोक्यावरचा अर्धा भार कमी झालाय बघ. तुम्ही सगळे नव्हतात ना, तर सगळं घर खायला उठत होतं बघ. खरंय. पण आता तुम्ही सगळे परत आलायत, तर ही लग्नाची गडबड चालू आहे. मला आदित्य आणि प्रीतमशी धड बोलताच आलेलं नाही. अरे पारू, तू सांग, तुम्ही जिकडे गेला होतात तिथलं काम झालं ना? नाही देवी आई, नाही झालं ते काम. का? काही प्रॉब्लेम झाला होता का? तिकडं एका माणसानं लई मोठी अडचण केली. गावातले लोक मानतात त्यांना, आणि त्याच माणसानं प्रीतम सरांचं सपान पुरं होण्यात आडकाठी आणली. म्हणूनच प्रीतमचा चेहरा असा पडलाय, तो उदास आहे. अगं पण आदित्य होता ना सोबत, त्यांनी काही नाही केलं का? हा, वही देवी आई, आदित्य सरांनी लई प्रयत्न केले, पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं त्या माणसानं. आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना लई बोलले ते, त्यांचा लई अपमान केला त्यांनी. अरे मग मला सांगायचं ना, मी काहीतरी बंदोबस्त केला असता त्याचा. कोणाची इतकी हिंमत झाली की त्यांनी माझ्या मुलांचा अपमान केला? नाव सांग तू त्याचं फक्त. सयाजीराव भोसले. नो दॅट्स फाईन. नो आय टेक केअर ऑफ इट. अरे सर, अरे प्लीज. तुम्ही सर आम्हाला बोलवलं? आय एम सॉरी. सगळ्यांची खरंच मी मनापासून माफी मागतो. हे बघा, ही कंपनी तुमची आहे, तुमच्या हक्काची कंपनी आहे. आय एम सॉरी. मी इथे नसताना खूप चुकीचे निर्णय घेण्यात आले, पण आता मी आलो आहे. तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल खरंच मी मनापासून माफी मागतो. तुम्ही या कंपनीचे सगळे जुने एम्प्लॉईज आहात. या कंपनीच्या स्थापनेपासून तुम्ही आईला साथ दिली. परत एकदा मी माफी मागतो, आणि आता सगळं परत आधीसारखंच होईल. ओके, तुम्ही उद्यापासूनच तुमचं काम सुरू करा. काय झालं? तुम्ही ओळखता का त्यांना? तुम्ही सगळे त्यांच्या गावाला गेला होतात? भेट झाली तुमची त्यांच्याशी? आबासाहेब, मला माफ करा. माझा नाईलाज आहे, मला हे करावं लागतंय. वय देवी आई, आमचं मुख्य काम तर त्यांच्याकडेच होतं, पण त्यांनी आमच्या समद्यांचा लई अपमान केला आणि आम्हाला हाकलून दिलं तिकडनं. त्या माणसाला ना श्रीमंत माणसांचा लई राग येतो. त्यांची ना त्यांच्या कुठल्या तरी बहिणीनं त्यांना फसवलं म्हणे. त्यांना अडचणीत टाकून सोडून गेल्या त्या, आणि तेव्हापासनं तिचा राग त्या समद्यांवर काढत असतात. लई वाईट माणूस आहेत ते. माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना. वाटेल ते बोलत होते. आदित्य सरनं प्रीतम सर श्रीमंत आहेत म्हणल्यावर ना त्यांना लई वाईट साईड बोलले ते. आता तुम्हीच सांगा मला देवी आई, त्या अशा माणसाबरोबर कोणी राहील का? नाही नाही, मला तर ना असं वाटतं की त्यांच्या या अशा वागण्यामुळेच ना त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली. ते विकृत माणूस आहेत ते. खबरदार त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी.
निघ इथून. देवी आई, आज सिद्ध झालं, तुम्ही आबासाहेबांबद्दल एक बी वाईट शब्द ऐकून घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे हे कळतंय. मग एवढं प्रेम असताना तुम्हा बहीण भावांमध्ये नेमकं असं काय झालं की तुम्ही एकमेकांपासून लांब गेलात? खबरदार त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी. काय गे पारू, गाल धरून का उभी आहेस? ओ, हिला सुद्धा प्रसाद मिळालेला दिसतोय. दिशा, तुला आठवतंय या पारूमुळे माझ्या गालावर मेहंदीची 5 बोटं उठली होती. तुला पण आठवत असेल ना? पण आज तुझी सेम अवस्था झालीये. कुणी दिला तुला हा प्रसाद? त्यामी हा काय प्रश्न आहे? कोण देणार आहे दुसरं? तुझ्या देवी आईनेच लावून दिली असेल सणसणीत. काय आहे, गावभर ओव्हर स्मार्ट बनत फिरली तर दुसरं काय मिळणार तिला? हं? काय काय तुला काय वाटलं? कंपनीच्या बॉस सोबत 4 दिवस खोलीत राहिलीस म्हणजे तू पण बॉसच झालीस का? तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन सुरू आहे. अँड आय एम डॅम शुअर आदित्यला ऑफिसला जा म्हणून सांगण्याचा शहाणपणा तूच केला असणार. काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? पारू बोल ना. काय प्लॅन सुरू आहे डोक्यात? एक्सक्यूज मी. आधी या दिशेच्या डोक्यात काय सुरू आहे ते बघायला हवं. सतत खिचडी शिजत असते हिच्या डोक्यात. मी तुला किती वेळा सांगितलंय मला थोडे दिवस कॉल करू नको. तुला एकदा मराठी सांगितलेलं कळत नाही का? ए दिशा, माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुझं सगळं ऐकून घ्यायला मी काय तुझं तू बावळट प्रीतम किर्लोस्कर नाहीये. काय काम आहे बोल पटकन. मला आयुष्यातून उठवलंयस आणि फोन का केलास म्हणून विचारतेस? व्हॉट? काय झालंय? दिशा, मागच्या आठवड्यात मला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट तू कॅन्सल केलेस. दिशा, यू न्यू मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता. तुझ्या जीवावर मार्केटमधून एक मोठी रक्कम उचलली होती आणि तो पैसा गुंतवला होता मी. आणि ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाल्यामुळे माझा किती लोचा झाला यार. दिशा, मुद्दामून केलंस नाही सगळं? हां, नाही 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 वेट वेट. हा डिसिजन माझा नाहीये. हा डिसिजन आदित्यने घेतलाय. ओके, आदित्यच आहे. म्हणजे आदित्य आता बॉस येतं. लिसन, लेट मी एक्सप्लेन दिस. दिशा, गरज नाही याची. जर का आदित्य बॉस असेल ना तर त्याला जाऊन मी सगळं सांगतो की तू लोकांचा कसा फायदा घेतेस, माझा कसा फायदा घेतलास, मला कसं फसवलंयस आणि आपल्या दोघांचं काय रिलेशन आहे ते. आणि मग बघूया त्याला कळल्यावर तुझं आणि त्या बावळट प्रीतम किर्लोस्करचं कसं लग्न होतंय ते. वेट 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 वेट, लिसन प्लीज. मीर, मला तू प्लीज थोडासा वेळ दे. आय विल सॉर्ट दिस आउट. हे बघ, काळजी नको करूस. हे कॉन्ट्रॅक्ट तुझ्यासोबतच होईल. ओके प्लीज. दिशा,
तुला 24 तास दिले. बघूया काय करतेस ते. हा होपलेस मिहीर आता काहीच कामाचा नाहीये. याचा निकाल लावलाच पाहिजे.